नक्कीच LBW आउट नसणार आहे ह्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. स्ट्रायकिंगला हा बॅट्समन बाळा, भरपूर वर्षाचा अनुभव मनेने टीम नवापाडा संघाला सातत्याने लिडिंग ऑन द फ्रंट त्याची भूमिका राहिली आहे. तोच बॅटिंग करत असताना ओर्थ विकेटने सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बॉडमॅनचा वापर केला जातोय. कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून बाळा आणि उमेश अशी जोडी स्ट्राईकवर आणलं जातं. आता मात्र उमेशला गोलंदाज सज्ज होतोय महेंद्र. ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा आता मात्र स्लो रन मध्ये चेंडू होता त्याला पुल करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. चेंडू जातो जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. मनेनं बादशाह क्रिकेटवर बादशाह मैदानावर आपण फारसे षटकार आपण पाहत नाही. त्याचमुळे काय इथे स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं होतं नवापाडा संघाला इथे भरपूर सारा अनुभव आहे. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल महेंद्र. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 2 चेंडू फेकले, धावा खर्च केले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2. आता मात्र डान्सिंग दांडो विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे पण चेंडू जातो नो मास लँड मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धाव फलकावर 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सोळेगाव विपक्ष नवापाडा अशी लढत मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र गोलंदाजी मार्गवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकले आतापर्यंत आणि धावा खर्च केले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित 40+ लव्हिंग ग्रुप ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावा झाल्या धावफलकावर 3. चांगली शांत सुरुवात विमाने यांना टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज महेंद्र. गोलंदाजी मार्कवर उर्ध्व विकेटने स्ट्रायकिंगवर आहे उमेश. आता मात्र जागेवरून खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि मिळते ती एक धाव आणि धावसंख्या होते धावफलकावर 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतो. स्ट्रायकिंगवर आहे उमेश आणि आता मात्र लाईन पाहावी लागेल. चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र स्क्वेअर चेंडू हातावतोय गोलंदाज महेंद्र. स्पेल मधील पहिला अवांतर चेंडू आणि धावसंख्या झाली धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर उर्ध्व विकेटने सज्ज होतोय महेंद्र. आता मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, स्वतःला पूर्णपणे फ्लाय केलं होतं आणि तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या होते धावफलकावर 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या झाली धावफलकावर 7. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते महेंद्रच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे शांत सुरुवात टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूला व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर बिनगडी बाद 8 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली सुरुवात आपल्याला टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे महेंद्रने देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फलकावर 8. उमेश आणि बाळ अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. भरपूर सारा अनुभव टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. बाळ आणि उमेशचं राहिलं रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला 40+ मधून रिप्रेझेंट करत असताना दुसरं षटक घेऊन येतो या गोलंदाज उर्ध विकेटने सज्ज होतो. स्ट्राईक एंडवर उमेश आहे. इथे मात्र चेंडू वेट अँड वॉच पॉलिसीचा इथे मात्र प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये देखील घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातंय बाळाला. आणि धावसंख्या होते धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये महेंद्रने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेन टीम नवापाडा संघाने 8 धावा उभारल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात आता देखील पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची धाव आली. पुन्हा एकदा उर्ध विकेटने सज्ज व्हायला स्ट्राईक एंडवर बाळा. आता मात्र शफल झाले तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न देखील होता. पंच दोन्ही हात समांतर करत असताना इट इज नेगेटिव्ह डिलिव्हरी आणि वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या होते धावफलकावर इन डबल फिगर 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. टीम चोळीगाव संघाने नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय होता आणि आतापर्यंत धावसंख्या झाली धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम नवापाडा संघाची 10 आणि इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय आणि इथे मात्र चेंडू हाताला ब्रश होऊन मी म्हणेन झेल निसटलाय आणि एक धाव देखील कंप्लीट केली जाते. संधी होती इथे मात्र फलंदाज बाळाला बाद करण्याची पण इथे मात्र गोलंदाजाकडून थोडीशी होते ती चूक आणि धावसंख्या झाली धावफलकावर 11. पुन्हा एकदा उर्ध विकेटने सज्ज होईल. आता मात्र स्ट्राईक एंडवर उमेश आहेत. आता मात्र लाईन पाहावी लागेल. अवंत स्वरूपाची धाव आणि धावसंख्या होती धावफलकावर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत अजूनपर्यंत या षटकांमधील 2 आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना टीम चोळीगाव संघाच्या गोलंदाजाने आता मात्र हाफ ट्रॅकर होता. त्याला मात्र पनिश करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. वेट अँड वॉच पॉलिसीचा इथे मात्र वापर केला होता पण यावेळी गोलंदाजाला यश मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. उरलेलं काम यशरक्षण पूर्ण करत असताना पुन्हा आता गोलंदाज सज्ज होईल. उर्ध विकेटने स्ट्राईक एंडवर उमेश आहे. आता मात्र स्टेप आउट झाले. डान्सिंग नव्हतं विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं करण्याचा इथे मात्र प्रयत्न चालू आहे बाळा आणि उमेशच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 13. बिनगडी बाद 13 अशी सुरुवात टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. चार चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उर्ध विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अवंत स्वरूपाची धाव आणि धावसंख्या होती धावफलकावर 14. म्हणेन या षटकामध्ये भरपूर सारे अवंत चेंडू फेकलेत गोलंदाजी करत असताना टीम चोळीगाव संघाच्या माध्यमातून आणि धावसंख्या झाली धावफलकावर 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. काही मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नाहीये पण इथे मात्र संघर्ष चालू आहे टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. उर्ध विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता पण वंच दोन्ही हात समांतर करत असताना कुठेतरी गोलंदाज दिशेपासून भरकडतोय आणि धावसंख्या होती धावफलकावर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी दांडगा अनुभव इथे मात्र टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून त्याच्या बाजूने लागत असताना उर्ध विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडूला हवेमध्ये घेऊन काढलाय. चेंडू जातोय नक्कीच. चेंडू जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या होती धावफलकावर 17. बिनगडी बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये महेंद्रने धावा खर्च केले होते त्या म्हणजे 8 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली जाते
आणि एकाच धावेने इथे मात्र समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 18, बिनगडी बाद 18 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची ही मॅच आहे आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 18. अजून एकही गडी गमावला नाहीये. टीम नवापाडा संघाच्या फलंदाजी करत असताना बाळा आणि उमेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकात बंटीचा वापर केला जातो. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतो आणि इथे मात्र एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावर 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना एकेरी दुहेरी धावांवर इथे मात्र लक्ष केंद्रित केलंय बॅटिंग करत असताना टीम नवापाडा संघाने. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये बंटीचा वापर केला जातोय. टॉस जिंकला होता टीम चोळेगाव संघाने. उर्ध्व विकेट पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच त्याला खोदून काढण्याचा इथे मात्र प्रयत्न होता आणि फलंदाज बीट होतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम चोळेगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावर 20 अशी धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलोतर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण क्विक रिप्लाय देत असताना चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम चोळेगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आहेत बंटी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावा खर्च केले तर म्हणजे फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि ऑन द स्टंप फेकी गुड थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज बंटी आणि स्ट्राईक एंडवर आहे उमेश. आता मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या होते धावफलकावर 22. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 22. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, धावा खर्च केले आणि फक्त 4. इथे आता पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केला जातोय. चेंडू जातो गॅप मध्ये. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र मानस होता पण धाडस करत नाहीये टीम नवापाडा संघाची ही जोडीदार आणि 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम नवापाडा म्हटलं तर नक्कीच रेग्युलर क्रिकेटमध्ये मी म्हणेन प्राऊड ऑफ डोंबिवली म्हणून सातत्याने ज्याला पाहिलं जातं पिंट्या जोशी तो देखील मॅच पाहण्यासाठी इथे मात्र सपोर्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टीम नवापाडा संघाला. त्याचप्रमाणे आमच्या व्यासपीठावर एक लेजंड क्रिकेटर टीम मोठागाव संघाला भरपूर सारे ट्रॉफीज त्याच्या माध्यमातून एक चांगला प्लेयर एक ऑलराऊंडरची भूमिका राहिली आहे. गणू भुईर ते देखील आमच्या व्यासपीठावर मॅच पाहण्यासाठी उपलब्ध झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 23. इथे मात्र रमेशचा वापर केला जातोय 4थ्या षटकामध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 24 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो रमेश. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू जातोय हवेमध्ये आणि मी इथं आहेत त्या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना टीम नवापाडा संघाची 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकात रमेशचा वापर केलाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले आतापर्यंत 2. 5 षटकांची मॅच. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप
आतापर्यंत या दोन फलंदाजांमध्ये होत असताना राऊंड द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर उमेश आहे. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय हवेमध्ये आणि जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जातो नो मास लँड मध्ये आणि मिळत आहेत त्या 2 धावा आणि धावसंख्या होती धावफलकावर 28 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ. आतापर्यंत एकही षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. हेच बागशा ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. या मैदानावर षटकार खूप रेअरली पाहायला मिळतात. त्यामुळेच इथे अनुभव दाखवत असताना टीम नवापाडा संघाचे दोन्ही सलामीवीर. इथे मात्र चेंडूला गॅपमध्ये घेऊन काढलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे चोळेगाव संघाचे आणि आपल्या संघासाठी इथे मात्र 100% कमिटमेंट देत असताना आणि धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 29 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपला एंड बदललाय गोलंदाजाने. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि मिळत आहेत त्या 2 धावा आणि धावसंख्या होती धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 31 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 31. चौथं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये महेंद्रने धावा खर्च केले होते 8. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील थोड्याशा अवांतर धावा जास्त गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये बंटीने खूप इम्प्रेस केलं. त्यानंतर चौथ्या षटकात रमेशचा वापर केला जातो. आता मात्र शफल झाले आणि चेंडूला हवेमध्ये घेऊन काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चार षटकांची समाप्ती झाली इथे आणि धावसंख्या झाली धावफलकावर 33 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून एकही रिस्क इथे मात्र घेत नाहीये. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन झेल उडाला होता पण तो झेल ड्रॉप झाला. त्यामुळे इथे पार्टनरशिप बिल्डअप होत असताना टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून धावसंख्या झाली धावफलकावर 33. शेवटचं षटक घेऊन येतोय संघनायकाने विश्वास दाखवला बंटीवर. टॉस जिंकून मी म्हणेन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता. 5 षटकांची मॅच आणि शेवटचं षटक इथे मैदानावरती हातात असताना बंटी इथे मात्र यॉर्कर चेंडू होता. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय सातत्याने यॉर्कर चेंडू इथे मात्र फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बंटी 50 वेग आहे आणि वेगाचा अत्यंत उत्तम वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बंटी. ओव्हर द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर आहे उमेश आणि आता मात्र शफल झाले. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न देखील होता. चेंडू ऑन साईडला बिरकावून दिलाय. कार्पेटरच्या माध्यमातून जातो तोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. तिसरी धाव होऊ शकते का इथे मात्र तिसरी धाव नाकारतायत. रिस्क कोणतीही घेत नाहीये टीम नवापाडा संघ आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 35 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर दुहेरी धावीचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो उमेशच्या माध्यमातून. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातं इथे मात्र बाळाला. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आपल्याला धावा करणं अनिवार्य असणार आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 36. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता. चांगले यष्टीरक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम चोळेगाव संघाच्या माध्यमातून इम्प्रेस केलं मी म्हणेन या गोलंदाजाने. सातत्याने यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे इंडियन क्रिकेट टीम मध्ये टी नटराजनचा इथे मात्र वापर केला जातो त्याचप्रमाणे इथे मात्र गोलंदाजी करत असताना बंटी इथे मात्र हाफ ट्रॅकरचा वापर इथे केला होता. लेंथवर चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर पिक केलं बॅट्समन बाळाने आणि चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि मिळत आहेत त्या 2 धावा आणि धावसंख्या होती धावफलकावर 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप होत असताना टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावर 38. किती धावांचा इथे मात्र टार्गेट ठेवतील टीम नवापाडा संघ अजूनही एका चेंडू नंतर नक्कीच कळेल. उद्घाटन सामना मैदानावरती रंगत असताना नवापाडा विपक्ष चोळेगाव टॉस जिंकला होता चोळेगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय होता. पहिल्या षटकामध्ये महेंद्रने चांगली गोलंदाजी त्यानंतर
सातत्य इथे मात्र कायम टिकवत असताना बंटी गोलंदाजी करत असताना टीम चोळेगाव संघाच्या माध्यमातून 38 ही धावसंख्या झाली आहे. आता मात्र सबमरीन डिलिव्हरी पूर्णपणे कीपरला देखील बीट करतो. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा कॉल देखील केला आणि डायरेक्ट हिट. पहिला धक्का लागतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम नवापाडा संघाला आणि धावसंख्या होते धावफलकावर 39 आणि 40 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम चोळेगाव संघाला प्रथम फलंदाजी करत असताना टीम नवापाडा संघाने 39 धावा इथे मात्र उभारल्या आणि शेवटच्या मोमेंटला मी म्हणेन गडी देखील गमावलाय. पण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच आमच्या व्यासपीठावर नक्कीच राजेश म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दादा आपल्या माहितीसाठी पहिली मॅच चालू आहे नवापाडा विपक्ष चोळेगाव आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम नवापाडा संघाने इथे मात्र 39 धावा एकवटल्यात आणि 40 धावांचं नक्कीच टार्गेट ठेवलंय टीम चोळेगाव संघासमोर. 10.00च्या सरासरीने इथे मात्र धावा कुटायच्यात. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा 40+ची नक्कीच 40+ लव्हिंग गोल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय संडे स्पेशल आणि त्याचप्रमाणे मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच नवापाडा विपक्ष चोळेगाव, टॉस जिंकला होता चोळेगाव संघाने आणि नक्कीच प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकही मोठा फटका त्या इनिंग मध्ये आला नाही, पण धावा उभारल्या मी म्हणेन 39 आणि 40 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे टीम चोळेगाव संघाच्या. सलामीवीर इथे मात्र मैदानामध्ये जात असताना तो चोळेगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपली योग्य ती नावं आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच 190 डेन NBC चॅनल यावर नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून WTC ह्या लिंकवर नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चाळीस धावांचं इथे मात्र पाठलाग करायचा. रमेश आणि अरविंद अशी जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10.00च्या सरासरीने इथे मात्र धावा कुटायच्या. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर इथे मात्र विकास म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतोय. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं सत्र इथे मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि रमेश आणि अरविंद अशी जोडी, ज्या रमेशने नम्मीवनेनं 4थं षटक हाताळलं होतं आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. तोच इथे मात्र सलामीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश आणि अरविंद अशी जोडी 40 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम चोळेगाव संघ
म्हणजे 40 धावांसाठी देखील इथे मात्र संघर्ष करावा लागेल, कारण की या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय षटकार आपल्याला फार कमी पाहायला मिळतात, मोठे स्ट्रोक इथे मात्र जास्त लागवत नाही. त्यामुळेच इथे मात्र नवापाडा संघाने बॅटिंग करत असताना नक्कीच अनुभव इथे मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि 39 धावा इथे मात्र उभारल्या आणि 40 धावांचं नक्कीच टार्गेट ठेवलंय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. पहिले षटक घेऊन सतीश सज्ज होतोय टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर आहे रमेश. रमेश आणि अरविंद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावर राजन चौधरी साहेबांचं देखील शुभागमन झालंय. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. उर्दू विकेटने सज्ज होईल सतीश. स्ट्राईक एंडवर आहे रमेश. पहिलं षटक घेऊन सतीशचा इथे मात्र वापर केला जातोय आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी गोलंदाजी करत असताना टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने सज्ज होतोय. पहिला चेंडू फ्लोर लाईनचा चेंडू होता, हवेमध्ये घेऊन काढला. चेंडू जातो नो मास मध्ये, जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धाव फलकावर संघाचा अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम सोयगाव संघाच्या माध्यमातून एक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन आला सतीशचा इथे मात्र वापर केलाय. 10.00च्या सरासरीने इथे मात्र धावा कुटायच्या. 40 धावांचं टार्गेट आहे टीम सोयगाव संघाच्या. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढलाय आणि चेंडू सरळ येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा तर इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि नक्कीच 2 धावेंवर इथे मात्र समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या होती धावफलकावर 3. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते टीम सोयगाव संघाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे खेळ करत असताना गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये नक्कीच सतीशचा वापर केलाय. उर्दू विकेटने सज्ज होईल. आता मात्र फुल लेनचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर केलाय. त्याच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच अडवण्याचा प्रयत्न होता. बॅकिंग साठी येत आहेत तिथे राजा जाधव आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच उर्दू विकेटने पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढल्या. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते पण त्यांना बीट करून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि मिळत आहेत त्या 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 5 अशी आपल्याला पाहायला मिळते. अरविंद आणि रमेश ही जोडी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 5 अशी आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होता. आता मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाजी करत असताना सतीशने आणि धावा खर्च केल्या आहेत. तर म्हणजे 6 आपला अनुभव दाखवत असताना या मैदानावरती टीम नवापाडा संघ. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर रमेश आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता पण चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो आणि धावसंख्या होते धावफलकावर 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी मी म्हणेन 34 धावांची गरज असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 6. नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील देखील आहेत. एक चांगली स्कोरिंगची भूमिका. तर दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज नागेश पाटीलचा इथे मात्र वापर केला जातोय. पहिले षटक मी म्हणेन सुरेख हाताळलं गोलंदाजी करत असताना सतीशने.
दुसरं षटक घेऊन येतो नागेशचा वापर केला जातो. स्ट्राईक एंडवर अरविंद आहे. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर कटच्या दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक शक्ती देता येणार आहेत आणि सतीश कोणतीही चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 1-6 या धावसंख्येवर लागतो. अरविंदला इथे मात्र परतावं लागतंय. नक्कीच एक वेगळं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना जर गोलंदाज नागेश पाटीलने 2 षटकार इथे मात्र लगावले तर राजेश पाटील यांच्याकडून कॅश प्राइज येते नागेशसाठी. जर नागेशच्या गोलंदाजीच्या वर नवापाडा संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 2 षटकार ठोकले तर नागेशसाठी इथे मात्र कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच गोलंदाजासाठी इथे मात्र कॅश प्राइज येते. गोलंदाज नागेशसाठी इथे मात्र कॅश प्राइज येते. सोयगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 2 षटकार या गोलंदाजाला जर ठोकले तर नक्कीच नागेशसाठी कॅश प्राइज येते राजेश पाटील साहेबांकडून. उर्द विकेटने इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होतं. चेंडूला हवेमध्ये खेळून काढलाय. चेंडू जातो गॅपमध्ये. एकच धाव इथे मात्र समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावर 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक वेगळं कॅश प्राइज नागेश्वर भरभरून प्रेम राजेश पाटील साहेबांचं. नक्कीच गोलंदाजी माहीत असावी राजेश पाटील साहेबांना. उर्दू विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलाय अमित. इथे मात्र चेंडूला V-शेप मध्ये एक्झिक्यूट केले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि एकाच धावेने इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होती धावफलकावर 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात एक गडी लवकर गमावला टीम सोळेगाव संघाच्या टीमनं बॅटिंग करत असताना. अरविंद इथे मात्र लवकर बाद झालाय आणि धावसंख्या झाली आहे धावफलकावर 1 गडी बाद 8 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 32 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम सोयगाव संघाला. चांगली गोलंदाजी होत असताना टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय नुमास लँड मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावर इन डबल फिगर 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोठे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागतील बॅटिंग करत असताना टीम सोयगाव संघाला, कारण की 40 धावांचं इथे मात्र टार्गेट मगाशीच म्हटलं होतं. 40 धावा देखील इथे करणं म्हणजे संघर्ष करावा लागेल 40 धावांसाठी देखील. स्ट्राईक एंडवर रमेश येतोय. आता मात्र चेंडूला पुल करण्याचा मात्र प्रयत्न होता. पुल सक्सेसफुल देखील झाला आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 1 धाव देखील कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील देखील चांगली गुणलेखकाची भूमिका पार पाडत असताना आणि या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली धावफलकावर 11. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता पण इथे मात्र चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि पंचांचा सिग्नल येतो इट इज वाईट आणि धावसंख्या होते धावफलकावर 12. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 12. एका गड्याच्या मोबदल्यात टीम सोयगाव संघाच्या माध्यमातून कुठेतरी इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करत असताना सोयगाव संघाला आणि गिअर चेंज करावा लागेल. अमित आणि रमेश अशी जोडी. आता पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. चेंडू मध्ये आहे. झेलची संधी देखील होती म्हणजे चेंडू जातो नुमास लँड मध्ये. जोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होत आहे आणि धावसंख्या होती धावफलकावर 2 षटकांअखेरीस 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात.
2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 13. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन सतीशने धावा खर्च केले होते 6. त्यामुळेच नक्कीच प्रेशर निर्माण झालं होतं, कारण की सुरुवातीला 10.00च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या. त्यावेळी इकॉनॉमिकल गोलंदाजी सतीशने हाताळली. त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. त्यामुळेच अरविंदला इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील नागेशने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. आणि 2 षटकांअखेरीच धावसंख्या झाली धावफलकावर 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पुष्कळचा वापर केला जातो. धावसंख्या झाली धावफलकावर 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम सोयगाव संघाला इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. उरलेलं काम यष्टीरक्षक इथे मात्र पूर्ण करत असताना पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला. गोलंदाज पुष्करने तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि समीकरण आहे 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर अमित, उर्दू विकेटने पुष्कर सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन करतोय आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 10 चेंडू 26 समीकरण. गोलंदाज पुष्कर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने टीम नवापाडा संघाच्या माध्यमातून दबदबा कायम ठेवत असताना इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, पण त्यांना वेट करून चेंडू जातोय गॅपमध्ये आणि मिळत आहेत त्या 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती धावफलकावर 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र गिअर चेंज करावं लागेल आणि तेच दाखवत असताना बॅटिंग करत असताना टीम सोयगाव संघ रमेश आणि अमित अशी जोडी म्हणेन 2 एखादे मोठे स्ट्रोक इथे मात्र जर रमेश आणि अमितने लावले तर नक्कीच मॅच मध्ये एक वेगळं रंगत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली धावफलकावर 16. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अजूनही 9 चेंडू आणि 24 समीकरण आहे. पंधरा चेंडू आहेत अजूनही जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि नक्कीच 24 धावांची गरज असणार आहे. उर्दू विकेट पुन्हा एकदा सज्ज होता. आता मात्र चेंडूला ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय आणि धावसंख्या होती धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 17. उर्दू विकेटने पुन्हा आता पुष्कर सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या झाली धावफलकावर 17 अशी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चेंडूला ऑन साइडला खेचून काढलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं लागतं आणि धावसंख्या होती धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 18. आता मात्र जिंकण्यासाठी धावा हव्यात म्हणजेच 22. 12 चेंडू आणि 22 समीकरण आहे. तो वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथं षटक घेऊन येतोय. गोलंदाज सतीश पहिल्या षटकामध्ये 6 धावांचं षटक हाताळलं होतं. आता मात्र समीकरण आहे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 समीकरण. स्ट्राईक एंडवर अमित टीम सोयगाव संघाच्या बाजूने किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उर्दू विकेट पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय. आता मात्र स्लो रन मध्ये चेंडू होता आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
18 या धावसंख्येवर लागतो दुसरा धक्का. टीम चोईगाव संघाला. अमितला इथे मात्र परतावं लागतंय. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टांचा वेध घेतला आणि इथे मात्र फलंदाज अमितला इथे मात्र बाद करण्यात यश मिळतंय आणि धावसंख्या होती धावफलकावर 18. चौथ्या क्रमांकावर न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय बंटी आणि या स्पर्धेचा नियम आहे आपल्याला धावा कंपल्सरी करायच्यात. तर यापुढील मॅच असेल मोठा गाव विपक्ष दिवा. तर दोन्ही संघांचा संघनायक यापुढील मॅच आपली असेल नक्कीच विनोद भगत साहेबांचे शुभ असते. नक्कीच मात्र टॉस केला जाईल यापुढील मॅचचा. मोठा गाव विपक्ष दिवा. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होती धावफलकावर 19 अशी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता बॅटिंग करत असताना रमेशचा आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. त्या षटकामध्ये सतीशने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1 आणि 1 यश देखील संपादन केलं. आत्मविश्वास उंचावला या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये बंटीने देखील इम्प्रेस केलं होतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतो आणि धावसंख्या झाली धावफलकावर 19 आणि चेंडू झालोय आतापर्यंत 4. चौथं षटक मार्गस्थ. उर्ध्व घेण्या पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र स्टेप आउट झाले. चेंडूला हवेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत पण चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि मिळते ती 1 धाव आणि धावसंख्या होती धावफलका 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर चेंडूची मागणी केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावर 20. धावसंख्या झाली धावफलकावर 20. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. 2 चेंडू इथे मात्र घोषित केला आणि धावसंख्या झाले धावफलकावर 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होत असताना आम्ही म्हणेन एक वेगळी रणनीती होती सतीशची, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. या आधीचे 2 चेंडू निर्धाव फेकले होते गोलंदाजी करत असताना गोलंदाज सतीशने. नक्कीच फ्री हिट असणार आहे हा चेंडू. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 22. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. उर्दू विकेटने सज्ज होईल. आता मात्र स्वतःला खेळण्यासाठी ते मात्र जागा बनवली. चेंडूला गॅप मध्ये घेऊन काढलं जातं आणि क्षेत्ररक्षक तिथे उमेश आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 23. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. नक्कीच आमच्या व्यासपीठावर विनोद भगत साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील इथे शुभ सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच विकास मात्र साहेबांचे शुभ असते. इथे मात्र विनोद भगत साहेबांचं शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय त्यांच्या शुभ असते.
तर नक्कीच मी विनंती करतोय सुरेंद्र म्हात्रे साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या झाली धावफलकावर 23. अजून जिंकण्यासाठी 17 धावींची गरज आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज उमेशचा वापर केला जातोय. उमेशने चांगली बॅटिंग केली होती, तोच उमेश गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र सज्ज होतोय. अष्टपैलू असा खेळाडू टीम नवापाडा संघाचा इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने या मैदानावर सराव करत असतात. धावसंख्या झाली धावफलकावर 24. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. उर्ध्व विकेट पुन्हा आता उमेश सज्ज होतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर बंटी आहे, यष्टीरक्षकाला देखील बीट करतोय आणि तोपर्यंत इथे मात्र सहजरित्या एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 25 अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. कुठेतरी अडचणीत सापडलाय मिवानेनं बॅटिंग करत असताना चोळेगाव संघ. 40 धावांचं भलं मोठं डोंगर मिवानेने या मैदानावर 40 धावा इथे मात्र करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा एक देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना रमेशच्या माध्यमातून, पण मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव आणि धावसंख्या होती धावफलकावर 26. 3 चेंडू इथं मात्र 14 धावा करायच्यात आणि 14 धावा करणं गरजेचं आहे कारण की चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. उर्ध्व विकेट पुन्हा एकदा उमेश सज्ज होईल. आता मात्र चेंडूला हवेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता बंटीचा. एक धाव तर इथे मात्र कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कोणत्याही प्रकारचं धाडस दिसत नाहीये आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक धाव ऍड केली जाते. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते, लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 29. आता मात्र समीकरण होत आहे 2 चेंडू आणि 11 धावींची गरज. येतो मात्र एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल टीम चोळेगाव संघ. इथे मात्र चेंडूला बॉटम हँडचा वापर केला जातोय आणि एकच धावीने इथे मात्र समाधान मानावं लागतं. धावसंख्या होती धावफलकावर 30 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावींची गरज. चेंडूला लॉफ्ट केला, ऑन साइडला खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील कॉल केलाय आणि इथे मात्र मॅच जिंकली टीम नवापाडा संघाने. हार्डलक टीम चोळेगाव संघ. तर नक्कीच यापुढील मॅच असेल मोठागाव विपक्ष दिवा. तर दोन्ही संघांचं संघनायक टॉससाठी यायचंय. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली नवापाडा विपक्ष चोळेगाव. मॅच जिंकली नवापाडा संघाने. चांगली बॅटिंग बाळा आणि उमेशची, त्यानंतर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. सतीश असतील, नागेश, त्यानंतर पुष्कर, त्यानंतर पुन्हा एकदा सतीश. चांगली गोलंदाजी आणि शेवटच्या षटकामध्ये उमेशने देखील इम्प्रेस केलं.